सन्माननीय आदरणीय रमेशजी वाळंज यांचा सन्मान इथे व्यासपीठावरून होत असताना तदनंतर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर किसन भोईर, समाज कल्याण न्यास अध्यक्ष ठाणे जिल्हा, खऱ्या अर्थानं त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण करूयात। सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर किसन भोईर, समाज कल्याण न्यास अध्यक्ष ठाणे जिल्हा, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून। आदरणीय सन्माननीय रुपेश दादा पहारे यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरून करण्याची विनंती। सन्माननीय आदरणीय रुपेश दादा पहारे यांचा सन्मान या व्यासपीठावरून। निशाल भोईर यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करायचा आहे। सर्व आमचे जिजाऊचे शिलेदार आपण इथं आलात। फराज इस्माईल शेख, नुमान, तदनंतर शेख कैफ, राहुल जाधव, नुमान शेख, सरफराज शेख, इम्रान खान, सरफराज मंसूरी, फारूक शेख आणि शादाब अन्सारी या सर्वांचं स्वागत आणि सन्मान इथे या व्यासपीठावरून संपन्न होईल। मी विनंती करतो सर्व आमच्या जिजाऊचे शिलेदार इथे त्यांचा शाही सन्मान। आदरणीय सन्माननीय रुपेश दादा भोईर ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्ड केला गेला, ते सन्माननीय रुपेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दादांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत। विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय सन्माननीय रुपेश दादा भोईर, जिजाऊच्या सगळ्या शिलेदारांना इथे सन्मानित केलं जात आहे। अगदी थोड्याच वेळात तर जिजाऊच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून होत असताना निशाल भोईर जे बजरंग सेवक आहेत आमचे या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या वतीनं या स्पर्धेतून जिजाऊच्या सगळ्या शिलेदारांना इथे मात्र सन्मानित केलं जात आहे। मनापासून आभार। आदरणीय दीपक जनार्दन भोईर, तंटामुक्ती अध्यक्ष शेलार, आणि ज्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या नाश्त्याची व्यवस्था आमच्या मंडळाच्या साठी, ते सन्माननीय दीपक जनार्दन भोईर साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण करूयात। निशाल भोईर आमचे बजरंग सेवक जे इथे मात्र सन्मानित करतायत। आदरणीय अविनाशजी जाधव या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून इथे स्वागत। टॉस बॉक्स सौजन्य श्री रघुनाथ त्र्यंबक भोईर, आदरणीय रुपेश रघुनाथ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात। आमच्या मंडळाचे सन्माननीय निशाल भोईर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आदरणीय रुपेश रघुनाथ भोईर साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरून पहा। प्रशस्त आणि भव्य दिव्य टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलाय, पार्टनरशिप, ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेकरता। खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सन्माननीय आदरणीय रुपेशजी भोईर साहेब
अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी त्यांचं देखील आपण इथे मनापासून करूयात स्वागत. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की समोर या. आपण NR बोरपाडा सूर्यानगर संघ टीम सूर्यानगर बघा आपल्या शिस्तीची गरज आहे आता इथं. आपण लवकर समोर या. समोर चेअर्स लावल्या तरी चालतील. त्यानंतर NR बोरपाडा कारण थोड्याच वेळात ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय सन्माननीय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आदरणीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर आपण पाहतो कॉम्बॉक्स स्टुडिओ स्वर्गीय संगीता विलास चाळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री राजेश विलास चाळके यांच्या वतीनं आम्हाला ते स्पॉन्सर करण्यात आलं होतं. खऱ्या अर्थानं त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरून इथे विशेष शाही सन्मान आदरणीय सन्माननीय श्री राजेश विलास चाळके यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. दादांना आपण इथे आपल्या लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल. खऱ्या अर्थानं त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची शाल आणि उद्या खर तर आपल्या सौभाग्याचा जो दिवस आहे त्या निमित्तानं प्रभू श्रीरामचंद्रांची एक सुंदर अशी प्रतिमा इथून भेट दिली जाते. एक कायमची आठवण ही मात्र स्मरणात राहील. तदनंतर खेळाडू कक्ष ज्यांनी आम्हाला इथे स्पॉन्सर्ड केला ते मान्यता वॉटर सप्लायर चे प्रोप्रायटर आदरणीय दिनेश सुरेश वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना. आदरणीय सन्माननीय दिनेश सुरेश वारगडे मान्यता वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर तथा चालक मालक त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न होतोय. एक मराठी उद्योजक ही फार अगदी सन्मानाची आणि मतभाग्याची बाब आहे आपल्याकरता. टीम सूर्यानगर आणि टीम बोरपाडा आपण इथे स्थानापन्न व्हायचंय. तुमच्याकरताच या चेअर्स आम्ही इथे लावल्यात. अगदी थोड्याच वेळात मनसे ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय अविनाशजी जाधव साहेब इथे उपस्थित होणार आहेत. तदनंतर आमचे चेंडू व्यवस्थापकांचे स्पॉन्सर्ड माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार आदरणीय श्री दिनेश केशव भोईर खर तर दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय दिनेश केशव भोईर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरून होतोय. मनापासून आपले आभार. चेंडूंची व्यवस्था आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली मनापासून आपले धन्यवाद. तदनंतर इथे आपण पाहतोय मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावत अर्थातच मनसे ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आदरणीय सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यानंतर सन्माननीय आदरणीय मनोजजी गुळवी साहेब देखील त्यांच्या समवेत या क्रीडा मंचाच्या दिशेने रवाना होत असताना आपण मान्यवरांना इथे विनंती करूयात की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आदरणीय सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनापासून इथे आपण करूयात स्वागत. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब तदनंतर आदरणीय सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करतोय. भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे प्रमुख आदरणीय सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब त्यांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूयात सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर या क्रीडा मंचावर सन्मानानं येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर यानंतर आपण बोलूयात विशेष स्वागत सन्मान सोहळ्याकडे. खऱ्या अर्थानं
आज मी तर म्हणेन की या क्रीडा मंचाला चार चांद लागलेत, कारण इतकी मोठी भव्य दिव्य स्पर्धा आणि इतकी मोठी प्रशस्त आणि दिग्गज व्यक्तिमत्व या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की महाराष्ट्र म्हटल्यानंतर अगदी मराठी अस्मितेचे मानबिंदू आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला मी तर म्हणेन की आज महत्भाग्याचा दिवस उजाडला. तर सन्माननीय आदरणीय अविनाशजी जाधव साहेबांचा शाही सन्मान सोहळा या व्यासपीठावर आपण इथे संपन्न करूयात. मी आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ठाणे पालघर जिल्हा मनसेचे अध्यक्ष अगदी डॅशिंग डायनामिक युवा नेतृत्व अर्थातच रोखोक आणि तितकंच बिंदास अगदी लढवय्या बाण्याचा संघर्ष योद्धा एकच वादा आपला रे अविनाश दादा आपला रे अर्थातच इथे अविनाशजी जाधव साहेब यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून संपन्न होतोय. सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थानं उद्या जे काही घडणार आहे त्याची प्रतिकृती आजच आदरणीय सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांना इथून दिली जाते. प्रभू श्रीरामचंद्रांचा उद्या मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी अयोध्येमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सन्माननीय भिवंडी शहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय आदरणीय मनोजजी गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान. त्यानंतर आदरणीय सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. सन्माननीय आदरणीय हनुमानजी वारगडे साहेब त्यांचे शुभ हस्ते आपण इथे सन्माननीय आदरणीय शैलेशजी बिडवी साहेबांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची शाल आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून बजरंग सेवकांकडून अगदी आमच्या मारुतीरायाची एक प्रशस्त मूर्ती इथे मात्र पहा या स्पर्धेच्या काही आठवणी. तदनंतर भिवंडी शहर प्रमुख सन्माननीय आदरणीय मनोजजी गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना. मी हनुमानजी वारगडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय मनोजजी गुळवी साहेब यांचा इथे सन्मान या व्यासपीठावर आपण करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वादळ या क्रीडा मंचावर सन्माननीय आदरणीय डी के म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आपण विनंती करूया दादांना की या आपण मुख्य क्रीडा मंचावर आपलं खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय मदनांना देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. जय बजरंग चषक 2024 हा चित्तथरारक प्रवास होता, 4 दिवसांची स्पर्धा. मान्यवर इथे आले, त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. विनंती आहे की आपण मुख्य मंचावर सन्मानानं व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. इथे आपण मी विनंती करतो आयोजकांना डी के म्हात्रे साहेबांचा शाही सन्मान या व्यासपीठावर आपण संपन्न करायचा आहे. सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण डी के म्हात्रे साहेबांना इथे सन्मानित करायचंय. तर सन्माननीय आदरणीय डी के म्हात्रे साहेबांचा शाही सन्मान या व्यासपीठावर होताना खर तर या कार्यक्रमाची आता उंची किती तत्परतेने वाढली आहे हे आपल्याला निश्चितच कळू शकेल. इतकी मोठी प्रशस्त व्यक्तिमत्व अगदी दिग्गज व्यक्तिमत्व या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. तदनंतर आदरणीय मदनांना देखील या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील शाही सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आमचे आयोजक जय बजरंग शेलार त्यांच्या वतीने हनुमानजी वारगडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मदनांना इथे सन्मानित करायचंय. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून बजरंग सेवकांकडून एक बजरंग बलीची प्रतिकृती. तदनंतर सन्माननीय श्री शरदजी नागावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय शरदजी नागावकर यांचा सन्मान व्यासपीठावर इथे संपन्न करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, आयोजकांच्या वतीने आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय श्री शरदजी नागावकर सरांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून इथे करायचा आहे. आणि यानंतर आपण बक्षीस वितरणाकरता वळणार आहोत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे
येस आपण वळतोय. आदरणीय सन्माननीय ठाणे पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी जाधव साहेबांना इथे विनंती आहे या स्पर्धेबद्दल साहेब आपलं मनोगत इथे आपण व्यक्त करायचं आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित भिवंडीतील सर्व मान्यवर, आमच्या पक्षातले नेतेगण, जय बजरंग स्पोर्ट्स क्लब यांच्या आजच्या या क्रिकेट टुर्नामेंट मागच्या 3 दिवसापासून सुरू होत्या. सर्वप्रथम विजेत्या संघाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला आज आमच्या जय जवान गोविंदा पथकाची आठवण झाली. आमचं जय जवान गोविंदा पथक जे आहे, सगळ्यांना माहिती आहे ना जय जवान गोविंदा पथक. आमचं जय जवान गोविंदा पथक जे आहे ते फक्त नावापुरतं मंडळ नाही आहे किंवा दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी खेळण्यापुरतं नाही आहे. तसंच तुमचं मंडळ फक्त क्रिकेटचे सामने भरवण्यापुरतं नाही आहे. माझ्या हातात जे चॅट आहे त्यानुसार तुम्ही विविध मंडळाच्या नावावर कार्यक्रम केलेत. मग रक्तदान शिबिर असेल किंवा इतर जे काय कार्यक्रम केलेत हेच अपेक्षित आहे. ज्या वेळेला संस्था खोलल्या जातात, संस्था उभ्या राहतात, मंडळ सुरू होतात, मंडळं उभी राहिली जातात, त्यावेळेला ती फक्त एखाद्या कार्यक्रमापुरती मर्यादित नसून ज्या ज्या वेळेला समाजाला आपली गरज आहे अशा वेळेला या मंडळाने उभं राहिलं पाहिजे. मग तो रक्तदान शिबिर असेल, एखाद्या ठिकाणी पूर आला असेल, एखाद्या गावात एखादी घटना घडली असेल, अशा ठिकाणी जरी सगळी तरुण मंडळी जाऊन उभी राहिली ना तर मला वाटतं आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही आहे. त्यामुळे जय बजरंग मंडळाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडनं लोकहिताची उत्तम कामं हो ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. असेच विजयी संघाला शुभेच्छा. उपविजेत्या संघाला पुढच्या वेळेला तुम्ही नक्की जिंकून याल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. आदरणीय सन्माननीय ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाशजी जाधव साहेब या स्पर्धेतून इथून रजा घेत आहेत. आपण इथं आलात, या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंचं आणि आयोजकांचं मनोधैर्य वाढवलं त्याबद्दल मनापासून आपले आभार. सर्व जे आमचे आमच्या खेळाडूंची देखील हितगुंज करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच क्रीडा क्षेत्राकरता देखील अग्रलेखी काम करत आली आणि त्यामुळेच आपण पाहतो की इतका दूरवरचा प्रवास करून सन्माननीय आदरणीय अविनाशजी जाधव साहेब इथवर पोहोचले. त्यांनी खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातील खेळाडूंचा मनोधैर्य आणि मनोबल वाढवलं. त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आदरणीय अविनाशजी जाधव साहेबांचे देखील आभार. धन्यवाद. यानंतर आपण वळूयात पुढच्या सत्कार सोहळ्याकडे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर्ड केली आहे, सौजन्य अनिल ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय अनिलदादा येलगडे यांचा सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न केला जाईल. सन्माननीय अनिलदादांना इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय सन्माननीय अनिलदादांचा इथे सन्मान या व्यासपीठावरून संपन्न केला जातोय. मनापासून आपले आभार. अगदी आमच्या मंडळाला पहिल्या शब्दातच ज्यांनी मोलाचं सहयोग आणि मोलाचं सहकार्य केलं त्यांचे आभार. आदरणीय सन्माननीय प्रमोद बामा भोईर समाजसेवक शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण निशाल भोईर यांना करूयात. आदरणीय सन्माननीय प्रमोद बामा भोईर व्यासपीठावर त्यांचा सन्मान या होत असताना सन्माननीय आदरणीय प्रमोद बामा भोईर यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय प्रमोद बामा भोईर साहेब या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असताना तदनंतर सन्माननीय आदरणीय पहा आपल्या ग्रामीण भागातील रिटायर्ड IPS ऑफिसर
मिस्टर विलास चाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. हा सन्मान आहे खरं तर ग्रामीण भागाचा. आणि सन्माननीय आदरणीय विलास चाळके साहेबांचा शाही सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न केला जातोय. खर तर निवृत्त पोलीस पदाधिकारी इथे त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय. तदनंतर आदरणीय सन्माननीय हनुमानजी वारगडे साहेब या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हनुमानजी जनार्दन भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय हनुमानजी जनार्दन भोईर साहेब जे समाजसेवक आहेत. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर्ड केली आहे ते स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर व निशा सदानंद गुंदोलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय अनिकेत सदानंद गुंदोलकर यांचा शाही सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती आपण करूयात. आयोजकांना विनंती आहे की आपण अनिकेत गुंदोलकर यांचा सन्मान आदरणीय सन्माननीय अनिकेतजी गुंदोलकर यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय. मायेची शाल विशेष सन्मान. खर तर निश्चितच अनिकेतजी गुंदोलकर यांचा सन्मान या व्यासपीठावरून. कट्टर क्रिकेट प्रेमी आहेत. बरेचसे अपडेट्स क्रिकेटचे आणि निश्चितच पहा त्यांचा हजरजबेबीपणा देखील. मूर्ती भगवंतांची स्वीकारताना त्यांनी लगेचच चपला बाजूला सारल्या. खरं तर हे संस्कार आहेत. या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. खरं तर ही भारतीय संस्कृती आपली. तदनंतर आदरणीय कुमार सचिन राजू जाधव यांच्या वतीनं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचं हे पारितोषिक इथे वितरित जे स्पॉन्सर्ड करण्यात आलंय ते सन्माननीय सचिन राजू जाधव यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आदरणीय सन्माननीय सचिन राजू जाधव. तदनंतर बेस्ट बॉलरचा ज्यांनी स्वर्गीय रमेश गणपत वारगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्यांनी आम्हाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड पुरवला ते सौजन्य योगेश रमेश वारगडे त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरून केला जाईल. आदरणीय योगेशजी वारगडे ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. योगेशजी वारगडे यांना इथे सन्मानित केलं जात आहे आपल्या पिताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ. आपल्या पिताश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे. तदनंतर बेस्ट फिल्डर ची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला दिली आहे ते सन्माननीय निलेश मारुती बारबोले. चला आपण त्यांना देखील इथे विनंती करतोय या तुमचा सन्मान. मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय संतोष शांताराम भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय श्री शांताराम तुकाराम भोईर साहेब आणि श्री शालीन शांताराम भोईर यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय मोहन सीताराम गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय कुमार जितेश मोहन गुंदोलकर यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय. जितेश इथं असतील तर त्यांचा देखील सन्मान आपण करूयात. पाणी व्यवस्था अक्षरा चिल्ड वॉटर सप्लाय प्रोप्रायटर अल्पेश अभिमन्यू वारगडे आकाश वारगडे इथे असतील तर आपण देखील या. थँक्यू मनापासून आभार. जे जे कळत नकळत कोणाचं जर नाव घ्यायचं राहून गेलं असतील तर पुन्हा एकदा मनापासून आपली माफी मागतो. आणि आता वळूयात पंचांचा सत्कार. आदरणीय पंच गणेश पाटील सर या स्पर्धेकरता ज्यांची महत्वाची भूमिका आणि राजेंद्र बजागे सर मी दोन्ही पंचांना विनंती करतो व्यासपीठावर आपण या. आदरणीय गणेशजी पाटील सर आपलं मनापासून इथे स्वागत. आदरणीय गणेश पाटील इथे मी आमंत्रित करतो. गणेश सर या आपण. खरं तर आयोजक असं म्हणतात की अंपायर्सच्या देखील प्रतिक्रिया आपण घेतल्या पाहिजेत. काय म्हणाल एकंदरीत या ट्रॉफी विषयी या स्पर्धेविषयी या आयोजनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत. म्हणजे काय कमतरता आहेत किंवा
कशा पद्धतीने सुधारणा केली पाहिजे अजून, किंवा या ट्रॉफी बद्दल आपल्याला काय वाटलं, खेळाडूंकरता आपला संदेश काय आहे, हा देखील फीडबॅक घेणं आता फार गरजेचं आहे. काय म्हणाल गणेश सर? खूप चांगलं आयोजन होता, लाईव्ह पण होती, सर्व गोष्टी चांगल्या झाल्या आणि सर्व ट्रॉफी म्हणजे एक नंबर झाली. कोणाला कुठे काही गालबोट लागलेला नाही, फक्त बिंदासला लागला का त्याने पहिल्या टॉस जिंकून बॅटिंग घेण्याऐवजी फिल्डिंग घेतली आणि आज तो हारला फायनल. बाकी काही नाही, ट्रॉफी एक नंबर झाली. डिसिजन फार महत्वाचा आहे. गणेश पाटील सर जे उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, त्यांचा सत्कार गणेश पाटील सरांचा इथे शाही सन्मान सोहळा या व्यासपीठावरून इथे संपन्न केला जातोय. आपल्या लाईव्ह स्क्रीनवर उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पंचांची भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थानं इथे निभावली आहे. तदनंतर पंच राजेंद्र बजागे सर देखील या ठिकाणी या स्पर्धेकरता त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण करूयात. पंच राजेंद्र बजागे सर. तदनंतर आमचे खरं तर यंग डॅशिंग डायनामिक समालोचक मिस्टर मोनिश पाटील, त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल याच विभागातील. खरं तर अंबाडी परिसरातील हा गोडाबाज ज्यांनी सातत्यानं या विभागातील क्रिकेटची सेवा केलेली आहे. निश्चितच मोनिश पाटील, मॅन फ्रॉम झिडके, या आपण आपला देखील सन्मान या व्यासपीठावरून केला जाईल. आदरणीय सन्माननीय मोनिशजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न केला जातोय. निशाल भोईर यांना विनंती आहे. खरं तर प्रत्येकाला घाई आहे घरी जायची, ते आम्हाला देखील ठाऊक आहे, परंतु आता इथे आलेल्या मान्यवरांचा सत्कार होणं देखील गरजेचं आहे. येस, मोनिशची देखील आपण इथे बाईट जरूर घेऊ या स्पर्धेतून. आज खरं तर त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. मनापासून इथे आपण देऊयात. मोनिशला देखील शुभेच्छा आणि मोनिशकडे वळतोय. मोनिश, काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि तुझं मनोगत काय, फीडबॅक काय, इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या आहेत अजून, खेळाडूंकरता काय संदेश, या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक? नक्कीच एक स्पर्धा जर बघायला गेलं ना तर ग्रामीण पटलावरती प्रत्येक खेळाडू एक्सपेक्ट करतोय की मग पैसे भले कमी दिले चालेल ना, अशी स्पर्धा करा जेणेकरून आम्ही आज या स्पर्धेमधून खेळताना एका वेगळ्या उंचीवरती पोहोचेल. आणि स्पर्धा जर चांगली असेल तर लाईव्हला व्ह्यूवर्स चांगले असतात, जेणेकरून प्रत्येक खेळाडूकडे, आज जर बघितलं सूर्यनगरकडे एक दोन अशी यंग खेळाडू आहेत ज्यांच्याकडे नजर लागली होती. फायनलमध्ये तो परफॉर्मन्स करून दाखवला आणि हा परफॉर्मन्स फक्त इतपुरता नाही आहे, हे पुढे भरपूर लोक त्यांना बघतायत कोण कसा खेळतंय, त्यामुळे येणारा भविष्य चांगला आहे. आणि या स्पर्धा मी म्हणेन की या सगळ्या गोष्टी करतात ना, आपल्या यंग जनरेशनला खूप चांगला फायदा होईल. येणारे सगळ्या आयोजकांना विनंती करेन की तुम्ही अशा स्पर्धा भरवा जेणेकरून आज आपल्या ग्रामीण खेळाडू, उद्या सकाळी आपण जसं प्रथमेशला पाहतो तशा आपल्या विभागातून अजून 2 ते 3 खेळाडू तयार झाले पाहिजेत. धन्यवाद. मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थानं आपण टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर ज्याच्या नावावर आहेत, इकॉनॉमिकली त्यानं 7 विकेट टिपल्यात, टोटल टुर्नामेंट मध्ये 23 धावा खर्च केल्यात. मॅन फ्रॉम टीम मीट स्पोर्ट्स कवाड बी, मिस्टर धीरज मडवी, प्लीज वेलकम. धीरज मडवी, प्लीज वेलकम. लवकर या जरा. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मान्यवर इथे, हा त्यांचा प्रतिनिधी हे पारितोषिक स्वीकारतोय. आदरणीय रमेशजी वाळन साहेबांना इथे विनंती करूयात की त्या खेळाडूला आपण पुरस्कृत करा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सुंदर क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेची ओळख. तदनंतर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, मॅन फ्रॉम टीम मोरिया स्पोर्ट सूर्यानगर 67 धावा, संकेत ठाकरे, प्लीज वेलकम. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी आदरणीय दीपक जनार्दन भोईर साहेबांना विनंती करतोय. तंटामुक्ती अध्यक्ष आहेत जे शेलार गावचे. खऱ्या अर्थानं आदरणीय दीपकजी जनार्दन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे हे पारितोषिक वितरित केलं जात आहे.
तदनंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं अत्यंत देखणी कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं असं म्हणतात की सरावाला आल्यानंतर बरेच जण बॅट पकडतात, बॉल पकडतात. निश्चितच त्यांचा बॉलिंग बॅटिंगवरच फक्त सराव असतो, फिल्डिंग करायला प्रॅक्टिस करताना कोण बघत नाही. परंतु या मैदानात ज्याचा उल्लेख केला मी, द चीता ऑफ टीम NR बोरपाडा, राकेश जाधव, प्लीज वेलकम. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आणि आजच्या दिवसात ज्यानं खरोखर इम्प्रेसिव्ह फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना आपण इथे विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते आपण राकेश जाधव या खेळाडूला इथून पुरस्कृत करतोय. तर इथे राकेश अत्यंत सुंदर आणि चपळ क्षेत्ररक्षण, ज्याच्या माध्यमातून बोरपाड्याचा हा खेळाडू, ज्यांना ज्ञानेश्वरजी भोईर ठाणे जिल्हा समाज कल्याण न्यास अध्यक्ष आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर इथे सन्मानित करतात. तर हा सगळा जो रुपेरी पडद्यांचा डोलारा ज्यांनी सजवला, खऱ्या अर्थानं ज्यांचा सगळ्यात मोलाचा हातखंडा आहे या स्पर्धेमध्ये, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. देवयानी मंडप डेकोरेटर्स अँड क्रिएशन, आणि मी आकाश भोईर, संतोषजी भोईर त्यांना इथे निश्चितच आमंत्रित करेन. आपण या आकाश भोईर यांना देखील, अक्षय भोईर यांना देखील मी विनंती करतो. देवयानी मंडप डेकोरेटर्स अँड इव्हेंट्स क्रिएशन याच्या सगळी टीम, प्रणय भोईर, सगळेजण या आणि एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. या अशा गॅलरीज, त्यानंतर इतकी मोठी भव्य दिव्य स्टेज, या रेलिंग्स, इतका मोठा डोलारा, हा देवयानी मंडप डेकोरेटर्सचा खऱ्या अर्थानं विशेष शाही सन्मान त्यांचा, आणि खऱ्या अर्थानं त्यांना देखील इथे सन्मानित केलं जातंय. तर निश्चितच इथे पहा, प्रभू श्रीरामचंद्रांची खऱ्या अर्थानं एक मोठी प्रतिकृती त्यांना भेट दिली जाते. मनापासून सलाम. खूप चांगलं काम आज तुम्ही या रुपेरी पडद्यांच्या दुनियेत केलंय. थँक्यू. तदनंतर वळूयात पुढच्या सन्मानाकडे, पारितोषिक वितरणाकडे आता आपण वळूयात. चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावावर गेलं, मीत स्पोर्ट्स कवाड बी, प्लीज वेलकम. आपण या रोख स्वरूपात रक्कम आणि मानाचा जय बजरंग चषक, मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ, विकी म्हात्रे अँड टीम, आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेबांना विनंती आहे की, आणि विलासजी चाळके साहेबांना देखील विनंती आहे की आपण दोघांनी हे पारितोषिक वितरित करायचं आहे. रोख स्वरूपात रक्कम आणि मानाचा जय बजरंग चषक. खरं तर एक सत्कार आमच्याकडनं बाकी राहिला. निश्चितच खरं तर एक विशेष सन्मान बाकी राहिले दोन. मी विनंती करतो, प्रिन्स मूवीज आमचे संजयजी गुळवी आणि त्यांचे सहकारी कॅमेरामन, प्रिन्स मूवीजचा देखील एक रिप्रेझेंटेटिव्ह इथं आम्हाला पाहिजे. त्यांनी ही स्पर्धा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या आणि पूर्ण जगभराच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवली. तर प्रिन्स मूवीजचे खरं तर प्रोप्रायटर आमचे सन्माननीय आदरणीय दोन्ही गुळवी बंधू, तर त्यांचा सत्कार इथे केला जातोय. हे फार गरजेचं आहे. ग्रामीण भागातील खेळाडू ते रुपेरी पडद्यावर पाठवतात, मनापासून आपले आभार. त्यानंतर आमचा डीजेचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे, कारण केतन भोईर ते सांगतात की मी मंडळाचाच माणूस आहे, पण तरी देखील आमच्या प्रोटोकॉल नुसार तुमचा सन्मान इथे होणं गरजेचं आहे. तर इथे सन्मान केला जातोय डीजे, आणि निश्चितच त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून. त्यानंतर आपल्या सर्व युवकांचे, तरुणांचे प्रेरणास्थान, ज्यांनी आपल्याला खरं तर नेहमीच स्फूर्ती दिली, त्या आदरणीय पंकजदादा पवार यांचा देखील इथे विशेष सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती मी करतोय. सगळे जय बजरंग सेवक, जय बजरंग स्पोर्ट्स क्लब शेलारचे आमचे सगळे पदाधिकारी, त्यांना विनंती आहे पंकजजी पवार
यांचा सन्मान या व्यासपीठावर इथे संपन्न केला जातोय. आदरणीय पंकजी पवार यांना इथे सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय आदरणीय पंकजी पवार आणि मी निशाल भोईर यांना विनंती करतोय आपण या इथे सन्मानित केलं जाईल. पंकजी पवार यांचा सन्मान या व्यासपीठावर. सर्व आमचे जय बजरंग सेवक खऱ्या अर्थानं सन्मान इथे केला जातोय. आदरणीय सन्माननीय पंकजी पवार तर इथे सन्माननीय आदरणीय पंकजी पवार यांचा सन्मान या व्यासपीठावर होत असताना खऱ्या अर्थानं नेहमीच तरुणांकरता ज्यांची एक वेगळी प्रत्येक गोष्टीत मोटिवेशन असतं, विशेष सहकार्य असतं, तुम्हालाच नाही तर सगळ्यांना असतं. आणि तेच पंकजी पवार साहेबांचा इथे सन्मान या व्यासपीठावर इथे संपन्न केला जातोय. सर्व आमचे जय बजरंग शेलार चे सर्व पदाधिकारी केतनजी घरात देखील इथे जॉईन होतात, त्यांचा देखील मनापासून आभार. थँक्यू. मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केली ते कुमार जितेश मोहन गुंदोलकर. त्यांनी स्वर्गीय मोहन सीताराम गुंदोलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्हाला ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे. तर जितेश मोहन गुंदोलकर यांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. जितेशजी गुंदोलकर यांचा या व्यासपीठावर सन्मान केला जातोय. जितेशजी गुंदोलकर यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरून संपन्न होतोय. इथून आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे रजा घेतात या स्पर्धेतून मनापासून आभार. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की सर्व जे आमचे दाते आहेत त्यांचा मनापासून त्यांचे आभार. आता वळूयात आपण चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावावर गेलाय आई गावदेवी तिसाई खालिंग, प्लीज वेलकम त्यांचा प्रतिनिधी. तृतीय क्रमांकाचा जय बजरंग चषक आणि रोख स्वरूपात रक्कम आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी आयोजकांना विनंती करतोय. आदरणीय अनिलजी येलगडे यांना विनंती आहे आणि त्यांच्या समवेत प्रमोदजी भोईर, आदरणीय हनुमानजी भोईर या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे पारितोषिक इथे वितरित करायचं आहे. उपस्थित व्यासपीठाला मी विनंती करतो की सगळ्यांनी आपण हे पारितोषिक इथे वितरित करायचं. थँक्यू. द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरला तो टीम एनआर बोरपाडा, रोख स्वरूपात रक्कम आणि मानाचा जय बजरंग करंडक. तर इथे हे पारितोषिक वितरित केलं जाईल. पूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचंय. हा तिथे छेडछाडी करू नका डीजेच्या तिथे, कारण अजून कार्यक्रम संपलेला नाहीये. सर्व व्यासपीठाला मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे हे पारितोषिक वितरित करायचंय. तर एकंदरीत आपण पाहतो मानाचा जय बजरंग करंडक एनआर बोरपाडा टीम खर तर थोडेसे नाराज आहेत, परंतु हार जीत या खेळाच्या दोन बाजू आहेत. आपण जिंकत असतो, कधी हारत असतो. ऊन पावसाचा हा खेळ. इथे जय बजरंग शेलार चषकाचा जो द्वितीय म्हणजे रनर अप जी पोझिशन आहे ती एनआर बोरपाडा या संघानं भूषवली आहे. तदनंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्याआधी सिरीज आणि प्रथम क्रमांकाचा पारितोषिक बाकी आहे, पण त्याआधी ज्यांचा आवाज या विभागामध्ये गेल्या मागच्या अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलोय
आणि सातत्याने एक चांगलं समालोचन, खूप काही शिकवून जातात आणि खूप काही सांगून जातात असे आमचे गोड व्यक्तिमत्व निखिलजी वाकळे यांचा देखील आपण शाही सन्मानात स्वागत सत्कार करणार आहोत. आणि मी आयोजकांना विनंती करतोय की आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. निखिल दादा वाकळे एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून, आणि जसं मी म्हटलं ना की खूप काही शिकवून जातात आणि खूप काही सांगून जातात, आणि त्यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करतोय. करण दादा आपण या, निशाल दादा आपण देखील या, निशाल दादा आपण देखील या, आपल्या हस्ते देखील करूयात. चला आपण तदनंतर दिवूयात मॅन ऑफ दी सिरीज, अर्थात या स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळ किंवा सर्वाधिक जास्त पॉइंट मिळवलेला खेळाडू, अगदी गोलंदाजी करताना मिळवले टोटल 7 विकेट आणि बॅटिंग करताना टोटल बनवल्या 54 धावा. मॅन ऑफ दी सिरीजचं किताब जात आहे. कोण असेल? काही डाऊट? टीम सूर्यनगर आपल्याकडनं कोण आहे का? ओके, टीम बोरपाड आपल्याकडनं कोण आहे का? ओके, मॅन ऑफ द सिरीज आपण देतोय ज्याने या आतापर्यंत या हंगामामध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक झळकावलेत. मॅन फ्रॉम कवाड, विकी म्हात्रे. जबरदस्त खेळ. या पूर्ण सीझन मध्ये, या हंगामामध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक झळकावलेत. या स्पर्धेमध्ये 2 वेळा विकेट हॅट्रिक मिळवली आणि टोटल बॅटिंग करताना धावा बनवल्या 57. मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपण विकी म्हात्रेला सन्मानित करतोय. आदरणीय रुपेश भोईर साहेब आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, राजेशजी थाळके साहेब, सर्वांना मी विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द सिरीजचं किताब विकीला द्यायचं. आणि नक्कीच आपल्याला सिरीज ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली, स्वर्गीय मोहन सीताराम कुंदोलकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय जितेश मोहन कुंदोलकर यांच्या माध्यमातून तदनंतर आपण देऊयात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. पण त्याआधी टीम सूर्यानगर संघाला रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे आदरणीय पंकजदादा पवार यांच्या माध्यमातून आलं. आणि त्याचं रिझन असं आहे की एक चांगला खेळ दाखवलाय. म्हणतात ना की तुम्ही जर चांगला खेळ केला तर आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत, आणि तेच पंकजदादा पवारांनी करून दाखवलं की एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्या जोशात केलं, ज्या एनर्जीमध्ये खेळलं. आणि मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की बघा मित्रांनो, ज्या उद्देशात पैसे लावतात ना, ते उद्देश सर्वात महत्वाचा आहे की तुम्ही पुढे चला, मग तुम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आणि हेच सांगताना पंकजदादा पवारांनी 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. आणि प्रथम क्रमांकाचं आपण पारितोषिक देतोय टीम सूर्यनगर, ज्याने सिनियरच्या संघाला पराभूत केलं आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी जल्लोषात यायचंय, जोशात यायचंय टीम सूर्यनगर. आणि सन्मान्य सगळं व्यासपीठ सर्वांना विनंती करतोय आपण सूर्यनगरला हा पारितोषिक द्यायचं आहे. एस पंकजदादा पवार यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज टीम सूर्यनगर संघाला दिलाय.
नक्कीच. आणि ही स्पर्धा समाप्त होते असं मी जाहीर करतो, पण त्याआधी आमच्याकडनं काही चुकी झाली असेल, कोणाचं मान सन्मान आमच्याकडनं जर नकळत राहिला असेल तर मोठ्या मनाने क्षमस्व आहे आणि ही स्पर्धा समाप्त होते असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम, बोल बजरंग. ओके, धन्यवाद.